काही कारणामुळे भावेशला यायला जमला नाही ना. ताई आशीर्वाद काय दिलास? राजदीपरावांचं नाव घेते. साई द्रोणगिरी पदयात्रा सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. आणि गर्दी बघा किती झालेली आहे. लाईन खालपर्यंत गेलेली आहे. ज्या घराचे हप्ते फेडून माणसाचा दिवाला निघतो त्याला फ्लॅट असे म्हणतात. ओम साईराम, जय शिवराय. कशा सर्व? माझं नाव राजदीप भरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. 9 दिवसाचा सुखाचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आज आलाय तोच दिवस म्हणजे साई भंडाऱ्याचा दिवस. आणि आजच्या दिवसामध्ये जे काय होईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे महाप्रसाद सुद्धा असणार आहे आणि ज्यांनी आपल्या मंडळासाठी सेवा केलेली आहे आपण तिथं मानपान करणार, त्यांच्या सेवेला मान देणार आहोत आपण. सत्यनारायणची पूजा असते त्याचा मान आपल्याला मिळालेला आहे, अचानक भयानक मिळालेला आहे. असं म्हणतात की सत्यनारायणच्या पूजेचा योग असा सहसा लगेच कोणाला येत नाही, नशीब लागतात. तर चला आता पारायण सुरू आहेत, जाऊन सर्व दाखवते तुम्हाला. आजच्या सोहळ्यामध्ये जे होईल ते तुम्हाला दाखवेन. आता आपण आहोत आपल्या आईच्या दाराजवळ. चला दर्शन घेऊया पहिले आणि नंतर सुरू करूया व्लॉगला, ठीक आहे? या बाजूला पारायण सुरू आहे आणि इकडे पालखीची सजावटीचा कार्य सुरू आहे. साईराम. साईराम. ओम साईराम. पालखीच्या सजावटीचाच कार्य सुरू आहे ना? ओके. कोणचे ए कोणचे यूट्यूबवर लेट आलाय ना त्याचे. मंदिरातून दर्शन घेऊन आलोय आणि या बाजूला बघा महाप्रसादाची व्यवस्था सुरू आहे, तयारी सुरू आहे. काय महाप्रसादामध्ये असणार आहे, कोण आहे महाप्रसादाच्या व्यवस्थेसाठी बघूया. साईराम. ओम साईराम. आता सध्या काजू बदाम कटिंग चालू आहे आणि कोथिंबीर वगैरे मिरची म्हणजे आता सर्व कटिंग चालू आहेत. म्हणजे तयारी करताय तुम्ही महाप्रसादाची. आणि सुरुवात कधी करणार आहे? झाली सुरुवात? ओके. बघा महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. साईराम. ओम साईराम. बघा सर्वजण आहेत. नाश्ता झाला? ओके. नाश्ता वगैरे झालाय. आता पुलाव आहे दुपारच्या जेवणासाठी आणि संध्याकाळच्या महाप्रसादाची सुरुवात पण झालेली आहे. ओके चला कोण आहे बघूया. साईराम. ओके साईराम. याच्यामध्ये काय पुलाव, आता दुपारसाठी जो पुलाव असणार आहे तो पण आपल्याला खाता येणार आहे कारण का आज आपला उपास आहे. नंतर इकडे वरती बघूया कोण बसलाय. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सर्वजण आहेत. आणि नंतर इथं कोबीची कटिंग चालू आहे. म्हणजे आज मला वाटतं कोबीची भाजी असणार आहे ना? कोबीची भाजी आहे ना? ओके. कोबीची भाजी सुद्धा आहे बघा. कोबी कटिंग चालू आहे. ओम साईराम. ओम साईराम. बघा साईराम. काही कारणामुळे भावेशला यायला जमला नाही ना? नाही तर त्यांची छकडा गँग यंदा फॉर्म मध्ये होती आणि यो पण फॉर्म मध्ये असतं जर असतात. पण असू दे पुढल्या वर्षी नक्कीच. बाकी सर्व आपल्या साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आता आम्ही आराम करतोय. विगूचं आता काम आहे. विगू पटापट काम कर. मी झाला माझा काम. पूजेवर चालू करा पूजा. पूजेवर बसणार आहे तर फोकस तोंडावर मारो. गोरा दिसलं पाहिजे. शिरा बिराचा प्रसाद झाला चल बनवते मी ते पण आता. साईराम. दानशूर देणगीदार आपल्या पदयात्रेसाठी जय सेवा केली त्यांची नावं इथं लिहिण्यात आली आहेत. बॅनर बघा किती मोठा आहे. वस्तुरूपी देणगी दिली त्यांची पण नावं दिलीत.
म्हणजे जे पैशा रुपये दिलेत त्यांचे देखील नाव आहेत. याच्याशी बोलतोस तू? त्याला घेतलंय कोणी आपल्या तेच नाही तर संबंध तोडून टाकायचे. तरी कोण गेला आपल्या जवळ आता काढले शिर्डीशी. शेवटच्या दिवशी येतो, इकडच्या दिवशी येतो, तिकडच्या दिवशी येतो. आला भंडाराला आला डायरेक्ट. दा व्हिडिओ कॉल वरती रडाचे कामाच कर. ए मामा शेंगदाणा साफ करतस का खातस? आगीमधून दोन दोन साफ करायचं आणि 3 खावायचं. आया आहे मा काकू. येस अंगावर पडेल साफ करणारा. आता कोण काम नाही करत, मी तरी काम करतोय. आहेत बापा आहे कोण काय कशी उतरवता पीठ मला आता घेतलाय. आता पुऱ्या करावा बघतोय. पुरा चालशील? इथं पापड्या चालतायत. आपण दरवेळी आपल्या भंडाऱ्याचा सर्व कार्य असते तो बाहेर अंगणामध्ये घेत असतो मंदिराच्या एरियामध्ये. पण आज यंदा आपण हॉलमध्ये घेतलाय. त्याचं कारण आहे यंदा हवामान खात्याने आपल्याला वादळ दिलेलं आहे 2 दिवस, म्हणून आपण हॉलमध्ये घेतलेलं. आणि इकडं माली ओवण्याचं कार्य सुरू आहे. बघा कोण कोण आहे बघा. साईराम 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 साईराम. हे कशासाठी? बॅकग्राऊंडसाठी काय? ओके बघा चला साईराम. ओम साईराम. ओम साईराम. लेट आलाय. हाताला पट्ट्या बिट्ट्या लावून आलं म्हणजे कोण बोलायला नको ना काय. हे बघा हाताला पट्ट्या बिट्ट्या लावून आलंय. जेवायला बसले हो. सगळी कामं आठवण. पहिले पंक्तीचे मानकरी बघा. आता घे आता घे आता घे आता घे. घेतला यो आता उठलाय तो अण्णा पहिले पंक्तीचा आहे. मामा आता जेवायला जाईल. ए सर्वांनी आपले आपले पाय रेडी करा. हा त्यांचे पाय रेडी आहेत. तुमचे पाय दिसत नाही मला. माणसे ऑनलाईन पण असं. आशीर्वाद द्या र. ताई काय ताई आशीर्वाद काय देत काय दिलास? हा तुम्ही तव्यावरती लक्ष ठेवा. पायाची आपोआप पडेल. ओके बघ कोण कोण राहिला नाही का बघ, नाही तर रागवतीन. कोण आतमधले झाले काय, नाही तर रागवतीन हो. ऑनलाईन हा काकूंचा आशीर्वाद दे उपसरपंच. हा असू दे घ्या. चला मित्रांनो, द्रोणागिरी आईच्या मंदिरातून आपण पोहोचलोय श्री क्षेत्र साई बाबा मंदिरामध्ये आणि इथं दर्शन घेऊ. आता भंडारा आणि आता इथं सत्यनारायणाची पूजा होईल आणि आम्ही दोघं कसं दिसतोय बघा. नवीन जोडा हॉटेल आपला. याच्या पूर्वी सुद्धा आम्हाला मान भेटलेला आहे, पण अचानक भयानक कसा काय तर द्रोणागिरी आईची बोला साईबाबांची इच्छा असेल की आम्ही दोघं परत त्याच्या भंडाऱ्याच्या निमित्त सत्यनारायणाच्या पूजेला बसाव्या, म्हणून आम्ही परत बसलोय. बरोबर. साई बाबा की, द्रोणागिरी माते की जय. चला बघा मस्त दिसते ना मी. चला
हे बघा मस्त पालखीची सजावट सुद्धा झालेली आहे आणि या बाजूला आपले पूजेची व्यवस्था पण पूर्ण झालेली आहे ब्राह्मणांच्या हातून. हे बघा मस्त. काय नाव घ्यायला सांगता ना. नाव घ्या दोघी जणी नाव घ्या. चला. सत्यनारायणची पूजा मनोभावे करते. अक्षरावांसाठी दीर्घायुष्य मागते. हो मस्त. टाळ्या वाजवा. आता नावं घेतली. दीर्घायुष्य मागितलं अक्षरा. नंतर हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली टुशी, राजदीप रावांचं नाव घेते. साई द्रोणगिरी पदयात्रा सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. मावशी ऐकलास नाही? नावं ऐकलीस नाही तर व्हिडिओ बघू द्या. हो. उपास सोडूया आपण. अक्षत आहे, सायली आहे आणि मानसी आहे. चला उपास. आज महाप्रसादामध्ये काय काय आपल्याला भेटणार आहे बघा. चवलीची भाजी, कोबीची भाजी, लापशी, शिरा, पापड, डाल भात, पोली आणि पुरी. चला सत्यनारायणची पूजा पूर्ण झालेली आहे आणि आमचा उपास पण आम्ही सोडलेला आहे. आता नंतर भजन आणि नंतर फुल धमाल सर्व काही सोला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. ओके. ओम साईराम. प्रसाद वाढण्यासाठी भारीच माणूस बसवलेला आहे बघा. तुझा काम आहे तो. का तोडली गाडी? का तोडली? सांगते बघ कसं. का तोडली? जाऊन आली हो. कोणची मामी? माझी मामी. मामा माझा. टक्कू माझा. टक्कू ना. आपण बाईकवर जायचं. कुठे जायच्या? कुठे जायचं बाईकवर? कुठं पण जा. आता बाईकवरच जायचं. आता बाईकवर जायचं. तू मस्त दिसतेस. टक्की हिरो दिसतस एकदम. आपण बाईकवर जाऊया. आपण बाईकवर जाऊया. हो साईराम लावतो. तर तुमची सगळ्यांची तयारी करायला आलो आहे पहिली दरवर्षीप्रमाणे. ओम साईराम. साईराम. हे बघा तुम्हाला माहितीच असेल का मंदिराच्या परिसरामध्ये आपला वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाच खाली आपल्या साईनाथाची मूर्ती ठेवण्यात येते दरवर्षीप्रमाणे. सुंदर. आणि इथं ठेवतो कारण की इथं साक्षात साईनाथ बसल्यासारखे वाटत आहेत. हे बघा. ही बघा पालखीची मस्त सजावट करण्यात आलेली आहे बघा. ओम साईराम. बघा हे बघा मित्रांनो आपली सर्व भजन मंडळी तयार आहे आणि जास्त करून आपल्याला छोटे वादक जास्त दिसत आहेत. साईराम नाव काय तुझा? आणि आपल्या मंडळाचा? ओके. हे बघा सर्व सज्ज आहेत आणि मुली सुद्धा आहेत.
बाल कलाकार आपल्या समोर आहे. साईराम नाव आपला? गणिक्स नाव आहे त्याचं. मोकल. ओम साईराम. बघताव ना असाच आशीर्वाद ठेवा. महाप्रसादासाठी लाईन बघा कुठपर्यंत आले. फर्स्ट फ्लोअरवर आपली महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि इथपासून सुरू झाली आहे. साईराम 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 साईराम. लाईन बघा साईराम. ओम साईराम. आणि इकडे बघा काय काय पुरी आहे आणि नंतर काय भात आहे बघा. असं वरती दाखवल्यावर मला परत असं खालती घ्यायची गरज नाही. हा हे बघा. नंतर वरण आहे डाल हे बघा. नंतर कोबीची भाजी ओके. नंतर वहिनी चवळीची भाजी. साईराम लापशी. नंतर लोणचा जिलेबी लोणचा आहे. एक इथं आंबट का आणि एक इथं गोड का पापड. आणि गर्दी बघा किती झालेली आहे. लाईन खालपर्यंत गेलेली आहे. मस्त दोघींनी ठाट केलेला आहे. छान दिसत आहे दोघी जण.
आया तुम्ही टेन्शन मध्ये कशाला? तुम्ही टेन्शन देण्यासाठी आहात. हा पप्पा काम टेन्शन नाही. परत साडीवर साडण्याची भीती. यो सोप्पा काम. साईराम साईराम. कॅमेरा सुरू होई का नाही का लगेच कामाची सुरुवात करतात यांची गँग. यो एक कुणाला आया जामच काम ना काय आहे इकडं. बघा आया आता लक्ष नाही देत. आणि ये बड़ी अच्छी बात कही आप. बरोबर आहे. बघा खाजेंची सेवा केली कोणतरी. परेश दादा केगाव मधला त्याने केलेली आहे सेवा ही. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम माझा जीव आहे जीव. सगळ्यांना वाटतो सगळ्यांचा प्लेअर आहे. सगळ्यांचा प्लेअर मेन तुझा आहे. साईराम ओम साईराम. जोरात बोला ओम साईराम. त्याला कुठं बघितलास तुम्ही? टीव्हीत बघितलास? याची व्हिडिओ होती ती? याची नाही दुसऱ्याची व्हिडिओ होती का? पण बघ त्याची व्हिडिओ काढायला भेटली ना मला. हाय जेवलास? हा फक्त ओम साईराम ओम साईराम. ओम साईराम. का आता मी का बोललो पण नाही. नेहा ओम साईराम ओम साईराम. जरा त्वरित या. कार्यक्रम संपवला जायचा आपल्याला. आपण लगेच आलात तर बरं होईल. राज यशवंत पाटील ओम साईराम. भजन प्रमुख तू दिसतोस कॅमेरात. साईराम खूप एक आलेले त्यांना मिळवण्याची कमी यांच्या वतीने त्यांनी स्वागत करायचं आहे. ओ ओम साईराम. ओम साईराम ओम साईराम.
ज्या घरात हवा खेळती राहते त्याला हवेली असं म्हणतात. ज्या घरांच्या भिंतींना कान असतात त्यांना मकान असे म्हणतात. ज्या घरांच्या भिंतींना कान असतात त्यांना मकान असे म्हणतात. ज्या घरात माणसाचे हाल होतात त्याला महल असं म्हणतात. ज्या घरात माणसाचे हाल होतात त्याला महल असं म्हणतात. ज्या घराचे हप्ते फेडून फेडून माणसाचा दिवाला निघतो त्याला फ्लॅट असे म्हणतात. ज्या घराचा हप्ते फेडून फेडून मालकाचा दिवाला निघतो त्याला फ्लॅट असे म्हणतात. ज्या घरात मालकाला सुखाची झोप लागते ज्या घरात मालकाला सुखाची झोप लागते त्याला झोपडी असे म्हणतात. त्याला झोपडी असे म्हणतात. म्हणून सांगतो, घर किती मोठं असलं त्याला महत्व नाही, घरातल्या माणसाला झोप आहे हे फार महत्वाचं आहे. इतिहास साक्षी आहे आजवर मिठात कधी किडे पडले नाही. आजवर मिठात कधी किडे पडले नाही, पण गोड पदार्थात मात्र नेहमीच किडे पडतात. गोड पदार्थात मात्र नेहमीच किडे पडतात. वाईट रस्त्यावर कोणीच चालत नाही, पण चांगल्या रस्त्यावर मात्र सगळीच चालतात. वाईट रस्त्यावर मात्र कोणीच चालत नाही, पण चांगल्या रस्त्यावर मात्र सारेच चालतात. दारू विकणाऱ्याला मात्र कुठंच जावं लागत नाही, पण दूधवाल्याला घरोघरी फिरावं लागतं. दारू विकणाऱ्याला कुठंच जावं लागत नाही, पण दूध विकणाऱ्याला मात्र घरोघरी जावं लागतं. माणसं दूधवाल्याला प्रत्येक वेळी विचारतात, दुधात पाणी तर टाकलंच नाही ना. माणसं दूधवाल्याला प्रत्येक वेळी विचारतात, दुधात पाणी तर टाकलंच नाही ना. पण इथे दारू माणसं स्वतःच्याच हाताने स्वतःच पाणी मिसळून पितात. इथे माणसं दारू स्वतःच्या हाताने स्वतःच पाणी मिसळून पितात. मी तुम्हाला एक सुंदर वाक्य सांगतो. माणसाची समजूत एवढीच आहे, आपण कुठल्या माणसाला प्राणी म्हटलं की त्याला खूप राग येतो. आपण कुठल्या माणसाला प्राणी म्हटलं की त्याला खूप राग येतो, पण जर आपण त्याला सिंह म्हटलं तर तो खुश होतो. जर आपण त्याला सिंह म्हटलं तर तो खुश होतो, पण त्याला तर माहीतच नाही सिंह सुद्धा एक प्राणीच आहे. त्याला तर माहीतच नाही सिंह सुद्धा प्राणीच आहे. ओम साईराम. धन्यवाद. तू बोल. काय बोलणार मी, दरवर्षीप्रमाणे अशीच सेवा करत जा, सगळ्या अशीच साथ द्या आणि असंच मिळून. ते जयेशकडे बघून का बोलतोस? फक्त त्याची तर बघू नको. सांगू शकतो, जे आहेत ना त्यांना जमत नाही तर येऊ नका. पहिल्या दिवशी आणि भांडऱ्याच्या दिवशी यायची काही गरज नाही. आम्ही हायवीत आम्ही सक्षम आहे. इकडे गरजच ना. ऑलरेडी 3 हाई कसं द्यावता. मोबाईल घेतला म्हणून दाखवायला का मी नवीन मोबाईल घेतलाय आणि व्हिडिओ काढा, काय गरज नाही भाई. आणि मिनी कसं आम्ही पण अजून 2 आणू शकते, पण कशाला आपले मित्र आहेत त्यांना नको. त्याच्यामुळे एक दिवसासाठी येऊन आपली सकाळी आपण 4 वाजता व्हिडिओ कॉल करायचा, काय गरज आहे? बरोबर आहे, फोन करायची. एवढीच आठवण येते ते येवाचा. व्हिडिओ कॉल केला बोट कापलेला आता सांगतो साईराम बघा, आता व्हिडिओ कॉल केला आम्हाला 4 वाजता सकाळी 4-5:30 दरम्यान चालताना आपण व्हिडिओ कॉल केला. युवानी व्हिडिओ कॉल केला, याची चुकी बघा किती साईराम. आता आपण माहिती आहे ना, आपण गाणं बोलत जातो. आता त्यालाही गाणं बोलत चाललेलो. साईराम आम्ही निघालो, तुम्ही येता काय काय असं म्हणते, निघालो मी तुम्ही येता काय. नंतर मग तुमच्या नशिबी नाही आपलं गाणं. ओम साईराम ओम साईराम. परमिट साहित्य छातीला हा गाणं आहे आपला फेमस. तो तुमच्या नशिबी नाही, तर त्याला बोललो ना तुमच्या नशिबी नाही. आणि त्याला वाईट वाटलं इतकं काय बाजूच्याच हात कापला असं आणि रक्त पप्प्याचा हात कापला यांचे. बोलत असताना इकडे व्हिडिओ बघतो, याची व्हिडिओ बघताना इकडे डायरेक्ट व्हिडिओच कट केले. मला तो वाईट वाटलं, ते आपल्यामुळे बोट कापले होते. कसं असतं हो, साईडची आवड असते ना, एकदा चालू केल्या का मग थांबणार नाही आपण. बरोबर. ओम साईराममध्ये 9 दिवसाचा आपला प्रवास संपलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं 9 दिवसाचा आमचा व्हिडिओ काढला आपण, मजाक मस्तीमध्ये हसत केलं कोणाला कसं वाटलं? मला राजीव घरात यांना विचारतो, तुम्ही सगळ्यांना विचारलात ना हे वर्ष सगळ्यांना नवीन वर्ष पहिला. हा पहिला बरोबर आहे. चांगला प्रश्न विचारला मला आणि मी व्हिडिओच्या एंडिंगला हे सांगणारच होतो ही गोष्ट, पण आता याने विचारलंय तर मी सांगतोय.
व्हिडिओ तर मी दरवर्षी काढतच असतो आणि दरवर्षी त्या व्हिडिओमध्ये रोनक आणण्याचा कार्य हे सर्वजण करत असतात. ते आता तुम्हाला हसवत आहेत. मी व्हिडिओ काढली असती, मी काय दाखवलं असतं तुम्हाला, मी जेवताना दाखवलं असता, अजून आपण सेवा कशी करतात ते दाखवलं असतं. पण जी एंटरटेनमेंट, जी हसवण्याची तुम्हाला व्यवस्था, म्हणजे स्वतःची टिंगल मस्ती करून व्हिडिओ कट न करताना सांगताना ते स्वतः व्हिडिओ टाकायला सांगतात. मी स्वतः बोललो, ठीक आहे, तुला योग्य वाटेल तर तू टाक. मी कधी त्याला खुणावला नाही, काही हे करू नको ते करू. 9 दिवसात त्याला काहीच बोललो नाही. म्हणजे सर्व जी मंडळी आहे आपली, जी आपल्या कॅमेऱ्यात दिसतात, पहिला लीडर आपला भाऊ दादा आहे, यांचे मुलं आपण हसवण्याचं काम करत असतो या दिंडीमध्ये, पदयात्रेमध्ये चालता चालता, आणि सेफ साईड करत असतो ना, बरोबर ना. आणि यावर्षी जे नवीन पोर आले त्यांना इतका आनंद झाला का पुढच्याला ते नक्की येणार आहे. आता मी एका दुकानदार सांगितलं नाही, बोलते कामाला मला घेतलं ना, सुट्टी नाही दिली तर काम सोडीन, पण दिंडीला येईन असं बोललो. ते साईराम बोलून मी काम सोडू नका, तुम्ही ऍडजस्ट करा असं बोललो. 1-2 जण बोललेले आहेत मला, 5 दिवसातून तरी आले तरी चालेल, पण असं काम सोडायची गरज नाही. बरोबर. इतकं आवडलं नवीन पोरांचं, मी सांगितलं हो, इतकं त्यांना आवडली दिंडी. असं वाटलं नव्हतं का ती पूर्ण येतील, बरोबर येऊ शकत नाही असं वाटलं. पण ते आता म्हणतात आम्ही याच्यात पण वाढवू पोरा असं बोलले. बरोबर. नक्कीच येऊ दे. अध्यक्ष साहेब येऊन देणार नवीन पोरं आले का, तुम्ही फक्त फॉर्म तयार ठेवा. माझ्याकडून काय चुकी होईल तसं पोरांची मस्ती काय तरी मनापासून मी तुमच्याकडून घोर चुकी आहे. हे पण अध्यक्ष बनवलं ना, चुकीचा माग सांगते तू काय, तू पण येतस मध्ये न्याय करायला का. कशात आलो तुझी बाकी यंदा आला नाही, तू यंदा आलास तर तू मला बोलास, मी नाही यंदा आला नाच. तुला लासा झेटा कसा बोलायचा, आदित्य तुला लासा देणं कसा कुसकवले. साई भंडाराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा ब्लॉग थोडा कदाचित मोठा झाला असेल, कारण का सकाळपासूनचं जे कार्य पूर्ण झालंय ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याला भेटो पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. ओम साईराम, जय शिवराय.